इज ओव्हर पिच बॉल, त्याला दिली गेली दिशा सरळ आमच्या कमेंट्री बॉक्सला सलामी देणारा, या डावातला आजच्या पहिल्या दिवसाचा आणि आपल्या संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार. दोन चेंडू आपल्याला शुभमनचे पाहायला मिळाले. त्यानंतर गुडलेंथवरचा बॉल आला, चेंडू खाली राहिला, समोर आलेला चेंडू मात्र त्याला चांगली दिशा देत एक खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. समीकरण बदललं गेलं. 3 चेंडू 4 धावा. पहिला बॉल डॉट, सेकंड बॉल डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर एक खणखणीत चौकार आपल्या धनुषच्या बॅटमधून पाहायला मिळाला. दिया स्पोर्ट्स गंगारोड संघासाठी हे होम ग्राउंड आहे, एक त्याची वेगळी मदत मिळणार आहे आणि पाहूया या संधीचा फायदा कसा होतोय. चौथा चेंडू शॉर्ट लेंथवरचा बॉल, यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न मात्र लेगबाईच्या स्वरूपात पंच मुन्ना पठाणशर यांचा येईल. एका धावेचा इशारा, चेंडू निघून ट्रॅव्हल होतोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये, घोषित क्षेत्रामध्ये आणि एका धावेनं गावदेवी स्पोर्ट्स भातसई या संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 धावा. बॅटकिट नसल्यामुळे स्ट्राईक काही चेंज होणार नाहीये, त्यामुळे पुन्हा सज्ज होईल धनेश. बॉलिंग मार्कवर सज्ज येईल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करणारा तिथेश. या वेळेला पुन्हा गुड लेंथवरचा स्पॉटचा चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी, एक सुंदर कमबॅक म्हणता येईल. पहिल्या 2 चेंडूवर जखडून ठेवलं गेलं धनेशला, त्याच्या रडारमध्ये चेंडू टाकला नाही. पहिल्या 2 चेंडूमध्ये एक संघर्ष पाहायला मिळाला धनेशच्या बॅटचा आणि जितूच्या भात्यातून निघणाऱ्या बॉलचा. परंतु नंतर त्या सगळ्या संघर्षाला तिलांजली देण्याचं काम आपल्या धनुषच्या बॅटमधून पाहायला मिळालं. एक सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला, सगळं दिशेनं एक खणखणीत चौकार, त्यानंतर 1 धाव आणि यावेळेला पुन्हा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पिच केला, पडल्यानंतर थोडासा आत आला, त्याला टोलवण्याचा प्रयत्न, मात्र 1 डी. एका धावेसाठी घोषित क्षेत्रात चेंडू निघून जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स भातसई या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 6 धावा. सुंदर गोलंदाजी. यावेळेस मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये म्हणजे स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करता कर्णधार तुमच्या हाती ज्यावेळेस चेंडू सोपवतो त्यावेळेस त्याचा एक विश्वास असतो, दृढ विश्वास असतो की या हाडामारीच्या षटकामध्ये जिथे क्षेत्ररक्षकांची मर्यादा लावलेली आहे अशा षटकामध्ये तुमच्यासाठी दोनही बाजू खुल्या असतात, तुमच्या मनाजोगते तुम्हाला फटकेबाजी करता येते. परंतु यावेळेला फलंदाजांच्या मनसुब्यांना उधळवण्याचं काम स्लॉगच्या पहिल्या षटकामध्ये जो बॉलर बॉलिंग करतो ना त्याला करायचं असतं. आणि मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये 6 धावा म्हणजे सुरेख, अप्रतिम आणि अवर्णनीय गोलंदाजी असं तिचं विश्लेषण होऊ शकतो. पहिले 2 चेंडू डॉट आले, तिसरा चेंडू चौकार आला, चौथा चेंडू डॉट आला, 5वा चेंडू 1 रन आणि 6वा चेंडू 1 धाव. ठीक आहे, अप्रतिम गोलंदाजीची सुरुवात झाली आहे. ज्या जमेच्या बाजूसाठी दिया स्पोर्ट्स गंगारोड संघाचं नाव आवर्जून घेतलं जातं. एक सुंदर गोलंदाजी, तिकड भेदक मारा करण्यासाठी या संघातले गोलंदाज ओळखले जातात. अगदी त्याच संपूर्ण लौकिकाला साजेसा खेळ आपल्याला जितेश खारीकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स भातसई या संघाची धावसंख्या बिनबाद 6 धावा. अजून 18 चेंडूंचा खेळ, 4 षटकांचा सामना आहे. हे 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये मी नेहमी म्हणत असतो की 10ची सरासरी तुम्हाला वेल फायटिंग टोटल स्कोर उभार करून देते. समोर ज्यावेळेला तुम्ही समोरच्या संघाला पाठलागासाठी निमंत्रित करता, तुमच्या गोलंदाजांच्या हाती डिफेन्ससाठी चेंडू देता, त्यावेळेस 10ची सरासरी उपयुक्त असते आणि मॅचमध्ये तुम्ही जिवंत आहात याची जाणीव तुम्हाला क्षणाक्षणाला करून देत असते. सुरुवातीचं षटक, पहिलं षटक मात्र दिया स्पोर्ट्सच्या बाजूने पडलंय. बॉलिंग मार्कवर सज्ज असेल बॉलर निशांत. यावेळेला पुन्हा धनेश. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. झेल उडालाय, सोपा सहज सुलभ झेल. दिवसाची पहिली सुरुवात करताना सिद्धार्थ पाटील यांचं गचाळ क्षेत्ररक्षण आणि झेल कुणाचा सोडलाय धनेशचा. या स्पर्धेमध्ये या संघाला इथपर्यंत पोहोचवण्यात ज्यानं मोलाचा वाटा उचललाय त्या बॅट्समनचा झेल मात्र सुटला गेलाय सिद्धार्थ पाटील सारख्या क्षेत्ररक्षकाकडून. या झेलची किंमत किती मोठी प्रमाणात मोजावी लागेल, हा झेल सुटलाय म्हणजे मॅच सुटली आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारा वेळ तुमच्या समोर उभं करेल. परंतु तुर्तास तरी नशिबाचं पारणं मात्र गावदेवी स्पोर्ट्स भातसई या संघाकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
या षटकातला निशांत याचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. वाईट यार्कर त्यावर सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेनं महेश स्वतः तिथे मात्र तैनात. एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 8 धावा. पहिला चेंडू सिंगल, सेकंड बॉल सिंगल. एक सुंदर गोलंदाजी आहे, परंतु पहिल्या चेंडूवर झेल झाला असता सिद्धार्थ पाटील यांनी जर तो झेल घेतला असता तर धावसंख्याचे चित्र वेगळं असतं. धनेशचा त्यांचा स्ट्रायकर बॅट्समन आता मात्र तंबूत विसावताना आपल्याला पाहायला मिळाला असता. ही चुकी किती महागात ठरेल तर येणारा वेळ ठरवेल. तुर्तास या षटकातला पुढचा चेंडू हो पिच बॉल. झेल माझा सोडलाय आणि हा सुटलेला झेल किती महागात पडतोय. मैं जब जब बिखरा हूं दुगनी रफ्तार से निकरा हो. चुकी केली कोणी आणि भोगाला कोणाला पडताय. सिद्धार्थ पाटीलच्या हातून झेल सुटला एकदम साधा सहज आणि सोपा आणि त्याचा परिणाम मात्र निशांतच्या तिसऱ्या चेंडूवर लांगांच्या रिजन मध्ये आसमान भेदणारा एक खणखणीत षटकार पाहायला मिळाला. मी मगाशीच म्हटलं होतं की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या बॅट्समनचे झेल सोडले गेलेत ना तो बॅट्समन मात्र समोरच्या प्रतिस्पर्धी संघासाठी संपूर्ण सामन्यादरम्यान डोकेदुखी ठरलाय. 6 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला असता धनेशला माघारी परतावं लागलं असतं आणि तोच धनेश आता मात्र मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवतो. एक उत्तुंग षटकार दाखवत समोरचा गोलंदाज निशांत याचं मानसिक खच्चीकरण करतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल उजव्या हाताचा धनेश आहे सज्ज. एक षटकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिला. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा संधी निर्माण झाली, पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या वेळेला या 4 चेंडूमध्ये तब्बल दुसरा झेल सुटला गेलाय. सलग दुसरं जीवदान मिळतंय त्यावेळेस बॅट्समन धनेशला. बॉस अभी नसीब बादशाही टीम के साथ चाल चल रहा है भाई. अभी सोचना पड़ेगा, हमारी कमजोरी पर अभी काम करना पड़ेगा. वेळ गेल्यानंतर विचार करून पश्चाताप करण्यापेक्षा सर्वोत्तम खेळासाठी तत्पर राहा. मित्रांनो, वेळ आणि खेळ कधी बदलेल माहिती नाही. मग त्यासाठी करायचं काय? त्यासाठी सज्ज राहायचं, तत्पर राहायचं, सजग राहायचं, सावध राहायचं. 2 झेल 2 जीवदान. फुल टॉस बॉल ओव्हर दी रिस्ट ओव्हर दी स्टंप. पंचमुन्ना पठाण यांचा येईल नो बॉलचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात एक धाव आणि पुढचा बॉल असेल. फ्री हिट फ्री हिट फ्री हिट. एक सुवर्ण संधी आहे. आमचे मित्र रुपेश तांगडे आम्हाला सांगतायत हे 2 झेल प्रचंड महागात पडतील. दुष्काळ 13वा महिना निशांत म्हणत असेल या क्षणाला मी करावं काय. 2 संधी निर्माण करून दिल्या होत्या. कुणाचा झेल सोडला गेलाय, का जीवदान दिलं गेलंय, माझा झेल सोडणं किती महागात याचं वर्णन षटकाराने आता मात्र दोष देऊन फायदा नाहीये. मित्रांनो, म्हणतात ना संधी तुमच्या दिशेने चालून येत नसते, संधी तुम्हाला निर्माण करावी लागते आणि त्या निर्माण झालेल्या संधीतून तुम्हाला खऱ्या अर्थानं यशप्राप्तीचा मार्ग सापडावा लागतो. 2 संधी निशांच्या माध्यमातून उचलल्या गेल्या. सिद्धार्थ पाटील आणि राकेश आरज यांचं गचाळ क्षेत्ररक्षण. एक सोपे झेल जर तुम्ही सोडत असाल या स्तरावर येऊन तर नक्कीच टीमसाठी तुमची फिल्डिंग किती घातक आहे याचं उदाहरण पाहायला मिळतंय. अप्रतिम फटकेबाजी धनेशच्या बॅटमधनं. या वेळेला पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा संधी निर्माण झाली आहे. सिद्धार्थ पाटील तिथे मात्र तैनात आहे. आपली चुकी आणि त्या चुकीला मात्र या वेळेला सुधरवताना आपल्याला पाहायला मिळतो सिद्धार्थ. गेला यावेळेला संधी निर्माण केली पुन्हा एकदा निशांत. कौतुक करावं लागेल निशांत याचं. आपलं मनोधैर्य मात्र त्यानं कुठे खचून दिलं नाही. 2 झेल सोडल्यानंतरही आपला टप्पा, आपली लाईन, आपली लेंथ याच्यावर कायम राहत आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखलं.
ते बॉलर निशांत यानं. आणि यावेळेला कौतुक करावं ते म्हणजे क्षेत्ररक्षक सिद्धार्थ पाटील याचं. मित्रांनो, चुकी झाली ना की त्या चुकांचं दडपण घेऊन मैदानामध्ये थांबायचं नसतं, तर पुढच्या संधीच्या वेळेला त्या चुकीला भरपाई स्वरूपात आपण कसं झाकून ठेवू शकतो, कसं दुरुस्त करू शकतो या दिशेने प्रयत्न करायचा असतो. यावेळेला बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येईल बॉलर समीर अधिकारी. कालच्या दिवसात सपाटून मार खाल्लेला हा गोलंदाज आता मात्र आजच्या दिवसात नक्कीच आपल्या चुकांवर विशेष मेहनत घेऊन काम करेल. आणि म्हणून 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 23 ही धावसंख्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल या शहापूरचा नावाजलेला फिरकीपटू बॉलर समीर अधिकारी. स्ट्राईकला असेल बॅट्समन महेश. वेळेला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. आतमधून फटका वगैरे एका धावेवर मानावं लागेल समाधान. एका धावेनं सकाळी धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 बाद 24 धावा. अप्रतिम सुरुवात गावदेवी स्पोर्ट्स बादशे संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. जी सुरुवात अपेक्षित होती समोरच्या गंगाराऊट संघासमोर खेळताना ती सुरुवात. यावेळेला लेग ब्रेकचा वापर, मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेर निघून जातोय. यावेळी स्पिन जो त्या समीरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्वतः अनुज देखील अचंबित झालाय. सुंदर स्पिन बॉलिंग पाहायला मिळते समीरकडनं. मात्र वाईट स्वरूपात, अतिरिक्त स्वरूपात संघाच्या धावसंख्येत एकनं भर पडेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 25 या धावसंख्येवर. गंगाराऊट संघाला समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल, अन्यथा बच्चे संघाकडे तितक्या ताकदीचे गोलंदाज आहेत. यावेळेला मिस टाइम शॉट, परंतु क्षेत्ररक्षक तिथं मात्र तर यात एका धावेनं पुन्हा संघाची धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 धावा. अजूनही 4 चेंडू या षटकामधले शिल्लक आहेत. या तिसऱ्या षटकामधले इकॉनॉमिकल बॉलर म्हणून समीरचा गबगबा आहे या शहापूरच्या टेनिस क्रिकेटमध्ये. कालचा एक दिवस सोडला, एक मॅच सोडली तर मग मात्र समीर अधिकारी एक भेदक मारा करण्यासाठी, त्याचे बॉल, त्या बॉलचा टप्पा, त्याची लाईन रीड करण्यासाठी मात्र बॅट्समनला सातत्याने अडचणी येत असतात. आणि पुन्हा एकदा त्याच लयामध्ये तो आपला हरवलेला फॉर्म शोधण्याचा प्रयत्न, तो सूर गवसण्याचा प्रयत्न बॉलर समीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे बॅट्समन महेश, नॉन स्ट्राईकला अनुज. या वेळेला ओव्हरपिच बॉल त्याचा घेतलाय समाचार, चेंडू निघून जाईल विकेटच्या डोक्यावरून. होईल आता मात्र 1 बाद 32 ही धावसंख्या. मगाशीच म्हटलं होतं की अग्रेसिव्हनेसच्या मोडला प्ले नावाच्या त्या बटनाला क्लिक केलं गेलं बादशे संघाकडून आणि प्रत्येक चेंडूवर हल्ला बॉल. हेच करताना या वेळेला सुंदर कमबॅक बॉलर समीर अधिकारीच्या माध्यमातून एका खडखडीत षटकाराला यावेळेस प्रत्युत्तर दिलं गेलं. कारण समीरला माहिती आहे माझ्यामध्ये क्षमता आहे. एखादा चेंडू जर चुकीचा पडला असेल तर समोरच्या चेंडूवर मग माझ्या गोलंदाजीतला दर्जा सिद्ध करू शकतो. यावेळेला पुन्हा लेग ब्रेक, चेंडू पडल्यानंतर बाहेर गेल्या उंचावून टोलवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. एका षटकाराचा वचपा काढताना आणि सुंदर गोलंदाजीचा क्लास दाखवताना गरीबा. वाढलेला दुरावलेला आत्मविश्वास याबाबतीत या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज
होतीये. विकेटचा अक्षय मात्र घेतोय सलग दुसरा झेल आणि आपली गोलंदाजी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स भातसई या संघाची धावसंख्या होईल 3 बाद 32 धावा. हे सुंदर षटक टाकलं गेलं समीर अधिकारीच्या माध्यमातून आपल्या गोलंदाजीमधली दहशत कायम ठेवताना. एक दिवस माझा खराब गेला म्हणून मी केलेल्या 99 दिवसांमधला सर्वोत्कृष्ट खेळाचा विसर पडता कामा नये हे क्रिकेट विश्वाला आता मात्र ठणकावून सांगताना गोलंदाज समीर अधिकारी. याला म्हणतात वापसी, याला म्हणतात अपयशाच्या नंतर यशाच्या दिशेनं केलेली वाटचाल, याला म्हणतात क्रिकेट मित्रांनो. जिथं आलेलं अपयश तुमचा बॅड पॅच तुमच्यासाठी सर्वस्व घेऊन जात नाहीये, तर येणारी वादळं ही प्रत्येक वेळेला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नाहीत, तर येणारी वादळं काही वेळेला समोरचा मार्ग स्वच्छ करण्यासाठी येत आहेत. या डावातला शेवटचं षटक, सुजय बॉलिंग मार्कवर, अप्रतिम चेंडू वाईड यॉर्कर, त्याला खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, गडी होईल बाद. विरुद्ध ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ. हे षटक संपेपर्यंत दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पप्पू 11 दसई विरुद्ध ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ. बॉलिंग मार्कवर दुसरा चेंडू घेऊन जाईल सुजय. राईट आर्म विकेटचा मारा केला जातोय. चेंडू बाहेर ठेवण्याच्या नादामध्ये मात्र ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन खूपच दूर सोडून निघून जातोय. पंचमुंदा पठाण यांचा येईल वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात बादशाही संघाच्या धावसंख्येत 1 न भर पडेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 33 या धावसंख्येवर. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलर यॉर्कर लाईनचा बॉल आहे. सुंदर गोलंदाजी केली जाते आणि त्यानंतर हा चेंडू पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मुखामधून वाव हा एकच शब्द बाहेर पडतो. कारण सुजयच्या हाती बॉलिंग देताना मी नेहमी म्हणत असतो, जसा तुमचा स्ट्रायकर बॉलर महत्वाचा असतो तसा शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाजही तुमचा तितक्या ताकदीचा असला पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही पाठलाग करायला उतराल त्यावेळेला या शेवटच्या 6 चेंडूमध्ये जे धावा निघतात ना, त्या तुमच्या विजयामध्ये, विजयाच्या मार्गामध्ये खऱ्या अर्थानं अडथळा निर्माण करत असतात. या वेळेला अप्रतिम गोलंदाजी बॅट्समनला मात्र सुजयच्या या भेदक माऱ्याला कोणतंही प्रत्युत्तर देता येत नाहीये. निघून जाणाऱ्या चेंडूकडे अचंबित होऊन बघणं इतकंच काम सध्या तरी मात्र फलंदाजाकडे उरलेलं पाहायला मिळत आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या स्थिरावलेली 34, 3 वर 4, 34 धावा. सुंदर गोलंदाजी. यावेळेला स्टेप आउट केलं गेलं. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. आणि या वेळेला ज्या निशांतच्या गोलंदाजीवर 2 झेल सोडल्यानंतर चेहऱ्यावर नाराजी होती, तो निशांत स्वतः ऑन फील्ड झेल सोडताना पाहायला मिळतोय. गंगारूड या संघाकडून आजच्या दिवसात पहिल्या डावात तब्बल 4 झेल सोडले गेलेत. ते क्षेत्ररक्षणाची जमेची बाजू आहे ना मित्रांनो, त्यावर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण उत्तम क्षेत्ररक्षण 3 झेल, उत्तम क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं तुम्हाला मॅच मध्ये ताकदवर बनवत असतो. या षटकाचा पुढचा चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचले ती 36 या धावसंख्येवर. पुढे खेळण्याचा प्रयत्न, बॉल फुल टॉस घेतलाय. पुन्हा निशांतला आहे संधी आणि या वेळेला एका चूक झाली म्हणून मी चुकीचं नाही हे सांगताना दुसऱ्या चेंडूवर पहिल्यापेक्षा कठीण झेल मात्र सहजरित्या पकडताना. चेंडू या डावातला शेवटचा चेंडू पकडील दसई संघ. दसई संघाचा कर्णधार इथे हजर झालेला आहे. बिरवाडी संघ. बिरवाडी संघाचा कर्णधार प्रफुल्ल. या डावातला शेवटचा चेंडू धावसंख्या 36 वर पोहोचलेली. 5 झटके मात्र बादशाही संघाला देण्यात यश आलंय ते गंगारोड संघाला. यावेळेला पुन्हा फुल टॉस बॉल, त्याला दिली गेली दिशा. लांगांच्या डोक्यावरून खराब चेंडू शेवटच्या क्षणाला
चेंडू निघून जाईल सीमा पार तिचे षटकार. टाकले गेले सुजयच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या चेंडूवर झाली चुकी. आणि मी म्हणत असतो की शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा निघतात ना त्या खऱ्या अर्थानं मॅटर करतात. तुम्ही चेस करताना, तुम्ही पाठलाग करताना त्याच धावा खऱ्या अर्थानं अडसर ठरतात. तुम्ही ज्या वेळेला पाठलाग, यावेळेला नाणेफेकीचा कौल केला जातोय. बिरवाडी संघ विरुद्ध पप्पू देसाई, निलेश बांगर यांच्या शुभ हस्ते. दोन्ही कर्णधार प्रफुल्ल आणि कर्णधार मुसा. यावेळेला मैदानामध्ये आपण बघत आहोत नाणेफेकीचा कौल. देसाई संघ पप्पू यापुढील होणारा सामना बिरवाडी विरुद्ध पप्पू देसाई संघ. पप्पू देसाई संघ नाणेफेकीचा कौल विजयी होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि बिरवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघाला विजयासाठी आव्हान उभं केलंय. 24 चेंडू आणि 43 धावा. 24 चेंडू आणि 43 धावा, 10ची अपेक्षित सरासरी गाठली गेली. आणि याच 10च्या पेक्षा जास्तची सरासरी असल्यामुळे आता मात्र आत्मविश्वास दुणावलाय. आता मात्र आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळेल. तो म्हणजे आपल्याला गावदेवी स्पोर्ट्स बादशाही या संघाच्या गोलंदाजांमध्ये. दिया स्पोर्ट्स गंगारोड संघ पहिल्या षटकापासून, पहिल्या चेंडूपासून आपल्या समोरचं टार्गेट चेस करण्यासाठी, ते टार्गेटला अचीव्ह करण्यासाठी मात्र प्रयत्न करताना पाहून येईल. एक संघर्षाचा खेळ आहे. प्रत्येक चेंडू गणिक आपला विजय कसा निश्चित करता येईल यासाठी हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध उभे टाकताना आपल्याला पाहायला दिसून येतील. आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्येक मॅच मध्ये पडणारा प्रत्येक चेंडू, प्रत्येक संघाचं भवितव्य या SM चॅम्पियन्स ट्रॉफी 2021च्या टायटल विनिंगचं स्वप्न खऱ्या अर्थाने जिवंत ठेवेल. आणि म्हणून आजच्या दिवसाची, आज होणाऱ्या सामन्याची एक वेगळी रंगत असेल, एक वेगळी नशा असेल, एक वेगळी धुंद असेल. या रविवारच्या दिवसामधला आजचा अंतिम सत्र आहे आणि अंतिम दिवसामध्ये प्रत्येक जण SM चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 वर आपलं नाव कसं कोरता येईल या दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपल्याला पाहायला मिळेल. दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघाकडून सलामीवीरची जोडी दादू आणि अमोल मैदानावर येताना. बॉलिंग मार्कवर गावदेवी स्पोर्ट्स बादशाही या संघाकडून असेल बॉलर महेश दळवे. चोवीस चेंडू आणि 43 धावांचं आव्हान असेल. तर क्रिकेटमध्ये जोपर्यंत तुम्ही, खेळ असो आयुष्य असो, प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रयत्नांची शिकस्त आणि शर्तीचे प्रयत्न या बळावरच तुम्हाला अपेक्षित असणारे यश प्राप्त होतं. आणि क्रिकेट जसं आपण म्हणतो की नाही, प्रत्येक सामना तुम्हाला तुमच्या स्पर्धेतला आव्हान जिवंत ठेवण्यासाठी लढायचं असतं. अगदी त्याचप्रमाणे मी काल कुठल्या फेरीमध्ये जिंकलोय, कुणाला हरवून पुढे आलोय, किती मोठ्या दिग्गज संघासमोर मी माझी कामगिरी प्रदर्शित केली, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मी कालपेक्षा माझा आजचा सर्वोत्तम खेळ कसा सादर करेल, मी कालपेक्षा आज माझ्या खेळामध्ये सुधारणा करून काल मिळवलेल्या विजयापेक्षा आजचा विजय मला किती महत्वाचा आहे, या सगळ्या भावभावना, या सगळ्या विवंचना मनामध्ये घेऊन खेळ करताना तुम्हाला नैसर्गिक खेळालाही साकार करायचं असतं. आणि म्हणूनच ज्याला म्हणतात ना, ज्याला नैसर्गिक खेळ करता येतो त्याला यशस्वी होता येतं. पाहूया 24 चेंडू आणि 43 धावांचा आव्हान. या आव्हानाचा पाठलाग करताना बॉलिंग मार्कवर महेश, स्ट्राईकला अमोल, एक सिंगल धाव या सिंगल रन
संघाचं खातं उघडलं जात आहे. समीकरण आता बदललं जाईल. जिंकण्याकरता 23 चेंडू आणि 42 धावांची असेल गरज. समोर दादू सारखा फलंदाज, या मैदानाचा पुरेपूर अंदाज. या वेळेला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला गेला होता दादूच्या माध्यमातून. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडली गेली. सुंदर टप्पा पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बाहेर राहिलाय, खाली राहिलाय आणि त्यामुळे बॅट्समनच्या रडारमध्ये काही चेंडू आला नाही. परिणामस्वरूप चेंडू जाऊन स्थिरावला यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी पुन्हा ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू. यावेळेला मात्र त्याचा समाचार घेतला गेला. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल करताना अवघ्या एका धावेसाठी 3 चेंडू बिनबाद 2 धावा. या षटकातला पुढचा चेंडू, एक जी भेदक मारा, इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागेल यावेळेला. शॉर्ट लेंथवरचा चेंडू, सुंदर पिक, सुंदर हुक, चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या दिशेनं. सीमा पार चौकार. वेग असतो, स्विंग करण्याची, स्पिन करण्याची ताकद असते. अगदी तसेच तुम्हाला बॉलिंग मध्ये कंट्रोल ठेवणंही गरजेचं असतं. स्वतःच्या गोलंदाजीवर नियंत्रण असणं गरजेचं होतं. सुरुवातीचे 3 चेंडू अप्रतिम टाकले गेले बॉलर महेशच्या माध्यमातून. चौथा चेंडू चुकीचा टप्पा आला आणि बॅट्समनला मात्र हा फटका खेळायला सगळ्यात आवडतं. हुक शॉट, प्रतिम फटका, चेंडू निघून गेला सीमापार. आणि पहिल्या 3 चेंडूवर जे एक बंदिस्त ठेवलं गेलं होतं बॅटचं मुख समोरच्या फलंदाजांचं, या वेळेला वेलकम बॅक बाय महेश. आता मात्र प्रत्युत्तर दिलं जाते अमोलला. माहिती आहे जमेची बाजू कोणती, कमकुवत बाजू कोणती, कोणतं त्याचा बॅट्समनचा स्ट्रॉंगेस्ट पॉइंट आहे. त्या रडारमध्ये चेंडू टाकायचा नाहीये. या सगळ्यांचा अभ्यास करून मग या खेळपट्टीवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. तुर्तास तरी 6 ही धावसंख्या गंगारोड संघाची. या वेळेला पुन्हा ट्रॅकर बॉल पुर करण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि अमोल गोऱ्याला परतावं लागेल. माघारी होतोय पहिला गडी गारद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघाची धावसंख्या होईल 1-6 ही धावसंख्या. आणि पहिल्या इनिंगचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस एकही गडी गमावला नव्हता बादशाही संघानं, परंतु धावफलकावर देखील 6 धावा लागल्या होत्या. सुरेख सुरुवात म्हणता येईल गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं गेलंय बॉलर महेश यांच्या माध्यमातून. अमोल सारखा त्यांचा धडाडीचा आक्रमक फलंदाज मात्र माग धाडावा लागतोय. बॉलिंग बॉलिंग मार्कवर सज्ज होईल धनेश. ह्याच्याने एक अप्रतिम फलंदाजी केली. सुंदर आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये या संघाकडून बॉलिंग मार्कवर बॉलर धनेश. स्ट्राईकला असेल जितेश, नॉन स्ट्राईकला दादू. 6 धावा पहिल्या षटकामध्ये पूर्ण झाल्यात. अजूनही जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 37 धावांची असेल गरज. 18 चेंडू आणि 37 धावा. 12.33 च्या सरासरीने या धावा वसूल कराव्या लागणार आहेत. द व्हॉइस ऑफ शहापूर तालुका, ब्रँड ऑफ शहापूर तालुका, गुरुतुल्य सहकारी जयेशजी भालके सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. 18 चेंडू आणि 37 धावांची असेल गरज. समोर आहे हार्ड हिटर बॅट्समन जितेश. या वेळेला ताकदीचा पुरेपूर वापर, टायमिंग आहे प्रॉपर. चेंडू निघून जाईल लॉंग लेगच्या टोक्यावरून. सीमा पार षटकार.
प्रयत्नाची पराकाष्ठा शिकस्तीचे प्रयत्न असले प्रयत्नाची शर्त केली की मग माणसाला समोरचा आव्हान कितीही कडवं असलं, समोरचा शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याला नामोहरम करण्याची एक वेगळी जिद्द निर्माण होते. या वेळेला चेंडू पडल्यानंतर उसळी घेतो, एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला विकेटवर पाहायला मिळतो. कट केला जातो फर्स्ट स्लिपच्या दिशेनं. वनडी एका धावेसाठी घोषित क्षेत्रात मात्र चेंडू ट्रॅव्हल करेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र एक बाद 13 एकावर 3 13 धावा. डीजे म्हणजे ज्याला धनेशला आपण डीजे या नावाने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व ओळखतं. डीजे एवढं मात्र लक्षात आहे की समोरच्या फलंदाजांना कसं नामोहरम करायचं आहे, जिथेचं स्ट्रॉंगेस्ट पॉइंट काय आहे, मनगटामधली ताकद ज्यावेळेला साठवली जाते आणि तो समोरच्या गोलंदाजावर तुटून पडतो त्यावेळेला मात्र एक वेगळं मानसिक दडपण गोलंदाजांवर आपल्याला पाहायला मिळून येतं. यावेळेला स्ट्राईकला असेल बॅट्समन दादू, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ओपीजी बॉल स्वतःसाठी रूम तयार केली गेली. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात. चेंडू फील्ड होईल, केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र एक धाव धावून निघेल पूर्ण. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या झाली ती 14. जिंकण्याकरता अजूनही 29 धावांपासून दूर आहे दिया स्पोर्ट्स गंगारोड आणि 29 धावा हातात आहेत बादशाही संघ. यावेळेला स्टेप आउट केला गेला, पुन्हा एकदा जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. एक मोठा झटका बसतोय या स्पोर्ट्स गंगारोड संघाला, कारण या संघाचा आक्रमण आणि भरवशाचा फलंदाज दिसतोय माघारी परतताना. आता मात्र विचार करावा लागेल दिया स्पोर्ट्स गंगारोड संघाला. जर समोरचं 43 धावांचं टार्गेट, 43 धावांचं लक्ष तुम्ही जर इझिली टेकन करत असाल, अगदी सहजरित्या सोपं म्हणून घेत असाल मित्रांनो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीच कुणाला कमी समजू नका. कारण 5 रुपयांचा पे नाही 5 कोटींचा चेक लिहितो आणि त्याच्या शाईशिवाय त्या चेकलाही अर्थ निर्माण होत नाही. म्हणून समोरच्या प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध लढताना ह्या प्रतीची निष्ठा बाळगा. 2 गडी हाणामारीच्या नादामध्ये मात्र तंबूत विसावा घेताना पाहायला मिळतात. एक स्वतःहून जर संकट ओढवून घेत असाल तर मग मात्र त्याची किंमत मोजायलाही तुम्हाला तयार राहावं लागेल. या षटकातला पुढचा चेंडू, एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, कट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी, संघाला संजीवनी प्रदान करून देणारी ही विकेट डीजे धनच्या माध्यमातून. दोन विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. 4था चेंडू विकेट, 5वा चेंडू विकेट. या गोलंदाजीचं पृथक्करण विश्लेषण सांगताना मला सांगावंसं वाटेल, पहिला चेंडू धनेशच्या माध्यमातून टाकला गेला, जितेशच्या माध्यमातून त्यावर जोरदार प्रहार, उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या या क्षणाला 14 धावा आणि विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या 13 चेंडू आणि 29 धावा. आता ते सहज सोपं वाटणारं लक्ष कुठेतरी कठीण होताना हॅट्रिकची सुवर्ण संधी. बॉलर धनेशला समोर आहे सुजय. लो फुल टॉस, यावेळेला कोणती जोखीम करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. तितकंच फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बॉलर धनेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अप्रतिम षटक, सुंदर गोलंदाजी. संघाला ज्या षटकाची, ज्या गोलंदाजीची आणि ज्या विकेटची अपेक्षा होती त्या कर्णधाराच्या साऱ्या अपेक्षांवर खरं उतरण्याचं काम यावेळेला धनेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 15 या धावसंख्येवर. विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 24 चेंडू 43 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या संघाला आतापर्यंत 2 षटकामध्ये केवळ 15 धावांवर रोखण्यात यश आलंय ते गावदेवी स्पोर्ट्स बादशाही या संघाला. मी डावाच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं, जितकी तगडी फलंदाजी आहे, खोलवरची फलंदाजी आहे बादशाही संघाची, त्याहूनही कणभर अधिक जास्त चांगली त्यांच्याकडे गोलंदाजी आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार ज्यावेळेस बॉलिंग करत होता गंगारोड संघ त्यावेळेस मी वारंवार सांगत होतो की शेवटचं षटक हाताळलं गेलं. शेवटच्या षटकामध्ये ज्या जास्त धावा आल्या गेल्या, बॅट्समन धनेशचे 2 झेल सुटले गेले आणि त्या 2 झेल सुटल्यानंतर बॅट्समन धनेशच्या माध्यमातून 18 धावांची खेळी झाली. त्या सगळ्या 18 धावा आता महागात पडताना दिसत आहेत त्या गंगारोड संघाला.
यावेळेला चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला गेलाय, कट केलाय पॉईंटच्या दिशेनं. मात्र पंचांचा वंडीचा इशारा. घोषित क्षेत्रात चेंडू निघून जाईल. एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 16 एकावर 6 16 या धावसंख्येवर. आता मात्र जिंकण्याकरता 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. अनुजच्या मनामध्ये असेल सिंगल जातील 2 धावा जातील त्याने काही फरक पडणार नाहीये, कारण की आपल्याला याच तत्वावर बॉलिंग करायची आहे. पण एखादा मोठा फटका आला तर आता जो वाढलेला आत्मविश्वास दिसतोय संघामध्ये तो कमी होताना पाहायला मिळेल. यावेळेला बॅटिंग मार्क सज्ज महेश मोठे फटके खेळण्यासाठी. स्विच हिट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा, क्लास दाखवणारा महेशच्या बॅट मधनं अप्रतिम षटकार. या स्पोर्ट्स गंगारोड या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 22 या धावसंख्येवर. समीकरण बदललं जाईल. जिंकण्याकरता आवश्यक असतील 10 चेंडू आणि 21 धावा. 10 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. समोर आहे महेश. तितकी ताकदीची फलंदाजी गंगारोड संघाकडे देखील आहे. म्हणून प्रत्येक चेंडूवर संघाला रोखतं कसं येईल, डॉट बॉल कसे काढता येतील आणि या विकेट्स कशा मिळवता येतील याचा विचार करावा लागेल. फुल टॉस बॉल. अप्रतिम फटका. कव्हरच्या दिशेनं चेंडू करतोय ट्रॅव्हल. नॉन स्टॉप सीमा पार. एक खणखणीत चौकार. स्पोर्ट्स गंगारोड या संघाला 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 9 बॉल 17 धावांची गरज असेल दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघाला. मित्रांनो म्हणतात ना, अपयश आल्यानंतर ज्यावेळेस तुमच्या मनावर दडपण असतो त्यावेळेस उभारून या. नैसर्गिक खेळ खेळा. दडपण बाजूला झुगारा. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षकाकडे संधी निर्माण होतीये. ऐन मोक्याच्या क्षणाला हे जीवदान मिळत आहे. कॅच सुटले की मॅच येणारी वेळ सांगेल, पण तुर्तास तरी एक धाव वाढतीये गंगारोड संघाच्या खात्यात आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल 27 या धावसंख्येवर. समीकरण पुन्हा बदललं जाईल. 8 चेंडू विजयासाठी आवश्यक असतील दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघाला. 16 धावांची गरज. 8 चेंडू 16 धावा. काय मॅच आहे मित्रांनो. अंतिम दिवसाचा पहिला सामना अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये क्रिकेटच्या रसिकांना पर्वणी पेश करणारा हा सामना. रंजकता आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली. या वेळेला चेंडूच्या वेगामध्ये कमालीचा बदल पाहायला मिळाला. स्लोमोशन चेंडूचा वापर केला गेला. शॉर्ट लेंथवरचा बॉल होता. जी अपेक्षा होती बॅट्समनला ज्या वेगानं चेंडू बॅटवर येईल ती अपेक्षा मात्र धुळीला मिळाली आणि परिणाम स्वरूप बॅट्समन झाला बेट. पंचांचा लेग बाईटचा गेली इशारा. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 28. 2 8 28 धावा. समीकरण बदललं गेलंय. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 15 धावांची गरज. आमचे मित्र स्कोरर मित्र प्रशांतजी जगन्नाथ भोईर सर आम्हाला सांगतायत की हा शेवटचा चेंडू जर डॉट पडला अपेक्षेप्रमाणे अनुजला आहे तो टप्पा जर या चेंडूवर मिळाला तर मग मात्र शेवटचे 6 चेंडू खऱ्या अर्थानं बघण्यात एक वेगळी रंजकता असेल. यावेळेला समोर लोअर फुल टॉस. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमा पार. आत्मविश्वासानं भरलेला हा चौकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 32. विजयासाठी समीकरण असेल आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांचं. जी चुकी सुजयच्या माध्यमातून शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर झाली अगदी तीच चुकी यावेळेला गोलंदाज अनुजच्या माध्यमातून
आपल्या या सेकंड लास्ट ओव्हरच्या लास्ट बॉलवर झाली. जर हा चेंडू व्यवस्थित पडला असता, एक धाव गेली असती, जास्त धावा डिफेन्स करण्यासाठी असत्या, येणाऱ्या गोलंदाजावरचं प्रेशर थोडंसं रिलीज झालं असतं. आता मात्र 11 धावा त्याच्या ताब्यात डिफेन्स करायच्या आहेत. स्ट्राईकला आहे सुजय, नॉन स्ट्राईकला आहे अमोल. यावेळेला प्रशांत सर, गोलंदाज आकाशच्या मनामध्ये मात्र ही गोष्ट असेल, जर ही मॅच विजयाच्या दृष्टीने न्यायची असेल तर महेशला नॉन स्ट्राईकलाच ठेवावं लागेल. समोर सुजय आहे, परंतु तोही तितक्या ताकदीचा, तितका क्लास दाखवणारा आणि क्रिकेटमधला एक टेक्निकल बॅट्समन आहे. यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होईल आकाश. स्ट्राईकला असेल बॅट्समन सुजय. 6 चेंडू आणि 11 धावा. पहिला चेंडू फुलटो, आज त्याचा मात्र फायदा घेता आला नाही. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून जाईल. चेंडू फील्ड होईल, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र एक धाव धावून होईल पूर्ण. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली 33. 3 3 33 धावा. समीकरण बदललं गेलंय. 5 चेंडू आणि 10 धावांची असेल अपेक्षा, परंतु समोर आहे बॅट्समन महेश गोरे. 2 चौकार, 1 षटकार खेचून जो एक दडपण आलं होतं दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघावर, आपल्या आक्रमक फटकेबाजीच्या बळावर ते प्रेशर रिलीज केलं गेलंय महेशच्या माध्यमातून. समीकरण आहे 5 चेंडू 10 धावा. गावदेवी स्पोर्ट्स बादशाही संघ मॅच मध्ये परत यायचं असेल तर या चेंडूवर पहिल्यांदा महेशला बाजूला करा, तंबूत परतवा, मॅच मध्ये पुन्हा या, पुन्हा करा फाईट, पुन्हा शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्यामध्ये प्रेक्षकांची उत्कंठता आणून ठेवत या स्पर्धेतलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करा. जर स्ट्राईकला महेश तुम्ही कायमस्वरूपी ठेवला तर मग मात्र तुमच्या तोंडी विजयाचा घास काही भरवताना कुणाला दिसणार नाही. या षटकाचा दुसरा चेंडू अकुर टप्प्याचा ताकदीचा केला जातोय वापर, ज्यासाठी ओळखला जातो महेश गोरे. अप्रतिम षटकार. सो मच. या षटकारादिवशी दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 39. 3 9 39 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावा. मी मगापासून सांगतोय, तुम्ही महेशला खेळताना बघताय. अकुल टप्प्याचा चेंडू आहे, पूर्ण बाहूंचा वापर केला जातोय, पूर्ण ताकद हातांमध्ये साठवली जाते, चेंडूवर प्रहार केला जातो आणि अशा वेळेला तुमचा चुकीचा टप्पा तुम्हाला या मॅच मधल्या विजयापासून तुम्हाला लांब नेतोय. चार चेंडू 4. पुन्हा एकदा आकाश सज्ज, समोर आहे महेश. या चेंडूवर भवितव्य. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय, त्यावर टोलवण्याचा प्रयत्न झाला. स्ट्राईक होईल, चेंज स्ट्राईकला जाईल. सुजय डिक्लरच्या स्वरूपात 1 धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4040. 4 0 40 धावा. जिंकण्याकरता आता मात्र दिया स्पोर्ट्स गंगारोड संघाला 3 चेंडू आणि 3 धावा. मात्र क्षमता आहे प्रशांत सर, बादशाही संघाच्या गोलंदाजाकडे क्षमता आहे या मॅच मध्ये अजूनही स्वतःला विजयाच्या उंबरठ्यावर नेण्याची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे अनेक सामने झालेत, बॉल टू रन आल्यानंतर स्वतः बॉलिंग साइडची टीम यांचे विनिंगचं पर्सेंटेज जास्त आहे, कारण की दडपण असतं फलंदाजावर. या वेळेला त्याच दडपणाचा केला जाईल का वापर आणि अप्रतिम चेंडू. चुकीचा फटका सुजयच्या माध्यमातून लॉंगॉनच्या रिजन मध्ये महेश दळवी यांचा अप्रतिम झेल. आणि आता मात्र 3 चेंडू 3 धावा बाकी असताना या चेंडूवर आपली विकेट गमावली. प्रशांत सर, आता विकेटचं महत्व नाहीये, तुमच्या विकेटमुळे चेंडू डॉट गेलाय. तुमच्या विकेटमुळे जो चेंडू डॉट गेलाय ना, तो महागात पडता कामा नये. कारण आता समीकरण बदललं गेलं. 40 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावलेली. 2 चेंडू 3 धावा. काय सकाळची पर्वणी आहे रुपेश सर. पहिलाच सामना प्रेक्षकांच्या अंगावर शहारा उभा करणारा, पहिला सामना SM चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेचा दर्जा दाखवणारा, पहिला सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना प्रत्येकाची हृदयाची धडधड वाढवणारा अप्रतिम मॅच. व्हॉट मॅच, व्हॉट व्हॉट मॅच. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. मी वारंवार म्हणतोय रुपेश सर, सुजयनं विकेट फेटली, यामध्ये सध्या कोणाला टेन्शन नाहीये, पण त्या विकेटमुळे जो बॉल डॉट गेलाय ना, तो महागात पडतो. म्हणून प्रत्येक वेळेला या वेळेला सुंदर चेंडू खाली राहिला. मिसअंडरस्टँडिंग. शेवटच्या षटकाला आत्महत्या.
गावदेवी संघाकडे. जिथं सगळं शून्य झाल्यासारखं वाटतं ना, तिथं त्या शून्य समोर आकडे लिहिण्याची ताकद मात्र तुमच्यात असते. पण आकडे कसे लिहायचे या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. समोर महेश होता, स्ट्राईक सोडली गेली, सिंगल होईल का असा प्रयत्न झाला, मिसअंडरस्टँडिंग झालं, कॉल रिजेक्ट झाला, महेशला माघारी जावं लागलं, धावबाद झाला. 3 चेंडू 4 चेंडू 4 धावा असं समीकरण असताना आता समीकरण येऊन ठेपलंय 1 बॉल 3 धावा. कंपल्सरी चेसिंग म्हणजेच अनिवार्य पाठलाग. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. महेशच्या चेहऱ्यावर आता मात्र चिंता झलक. 1 बॉल 3 धावा. काय दिवसाची सुरुवात झाली आहे मित्रांनो. एक मात्र निश्चित आहे, कोण विजयी होईल, कोण पराभूत होईल, कोणाला जय मिळेल, कोण पराजित होईल. पण एवढं मात्र नक्की या सामन्यामध्ये क्रिकेटचा विजय मात्र निश्चित झालाय. अप्रतिम मॅच, अप्रतिम सध्या तरी हा सामना चालू आहे. 1 चेंडू 3 धावा. दोघांकडेही तितकंच प्रेशर, कारण समोर आहे महेश गोरे, ज्याच्याकडे क्षमता आहे एका शॉट मध्ये या सगळ्या धावा वसूल करण्याची. पण त्यानंतर स्वतःला सिद्ध केलंय. म्हणतात तुम्ही स्वतः सिद्ध व्हा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. मित्रांनो, या क्रिकेटच्या मैदानात जर मन कोणी जिंकून घेतलं असेल तर गावदेवी भातसई या संघाचा हा शेवटचा गोलंदाज बॉलर आकाश. व्हॉट लवली बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. 1 चेंडू आणि 3 धावा. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा मात्र आता खेळपट्टीकडे. सगळ्या प्रेक्षक श्वास रोखून नजर टाकतायत. यावेळेला बॅट्समन काय करेल, बॉलर काय करेल, क्षेत्ररक्षकांची हालचाल, प्रत्येकाच्या हृदयाची धडधड मात्र वेगानं वाढताना. वर्णनीय सामना आजच्या दिवसातला पहिलाच. 1 चेंडू 3 धावा. बॉलिंग मार्क वर सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करायला आकाश. स्ट्राईकला आहे महेश. 1 बॉल 3 धावा. यावेळेला ट्रॅकर बॉल त्यावर गेलाय. फटका. इट्स विनिंग शॉट. इट्स गॉल महेश गोरे. सोबत गंगाराम संघ बाहेर यायचा. चला, महेश गोरे यांच्या धुवाधार फलंदाजीसाठी सागर म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक कॅश प्राइज आलेला आहे. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर या सामन्याचा सामनावीराचा किताब 28 धावांची तडाखेबाज